आणि बारामती नगरपालिकेने जे शिक्षण मंडळ आहे त्यांनी विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश दिलेला नाही आहे. सगळ्यात प्रथम आज स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनादिवशी आम्हाला अशा प्रकारचं आंदोलन करावं वाटतं. खरं ही एक बारामतीकर म्हणून आम्हाला खूप दुर्दैवी गोष्ट आहे की या चांगल्या दिवशी आम्हाला आंदोलनाची वेळ आलेली आहे. ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. खरोखर त्यावेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी बोललेलं वाक्य हे मला आजही आठवतं आहे की आज अशीच परिस्थिती ही बारामती नगर परिषदेची आहे. बारामती नगर परिषदेच्या जे शिक्षण हे आहेत, शाळा आहेत, 1 ते 16 शाळा आहेत नगरपालिकेच्या. तर आमची मागच्या 2 ते 3 वर्षापासून वारंवार प्रशासनाला विनंती होती की तुम्ही युनिफॉर्म हे एकतर शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना द्यावेत, किमान 15 ऑगस्टपर्यंत तरी त्यांना तुम्ही हे युनिफॉर्म, दप्तर, चांगल्या प्रतीचे शूज हे विद्यार्थ्यांना मिळावेत, अशी आम्ही वारंवार मागणी केलेली होती. त्यानंतर ठेकेदारांनी 12 ऑगस्ट 2026 रोजी सर्व विद्यार्थ्यांना 2 युनिफॉर्म, ते पण उच्च प्रतीचे, चांगल्या प्रतीचे, त्यानंतर शूज, बेल्ट आणि शालेय दप्तर असं देण्याचं आश्वासन दिलं होतं. आणि तसं जे त्यांची कॉन्ट्रॅक्टची जे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये याचा उल्लेख केला होता की त्यांनी 12 तारखेच्या आतमध्ये युनिफॉर्म हे नगरपालिकेच्या शाळांमध्ये देणं गरजेचं होतं. परंतु आज पाहायला गेलं, आज 15 ऑगस्ट आला तरी देखील आणखीन काही ठराविक विद्यार्थ्यांना हे गणवेश दिलेले आहेत. आज प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण आपल्या मुलाला चांगला नवीन ड्रेस परिधान करून हा 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी हा मुलाला असावा, अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा आहे. मग गरिबांना स्वप्न नाही आहेत का? गरिबांनी मोठी स्वप्न बघायची नाहीत का? हा प्रश्न माझा प्रशासनाला आहे. आज या विद्यार्थ्यांनी आशा लावून बसले होते की आम्हाला शाळा सुरू होताना ड्रेस मिळेल. शाळा सुरू होताना ड्रेस मिळाला नाही, पण 15 ऑगस्टला तरी ड्रेस आम्हाला मिळेल अशी स्वप्न बाळगून ही विद्यार्थी सलग रोज न चुकता हे विद्यार्थी शाळेमध्ये येतात. परंतु आज 15 ऑगस्टच्या दिवशी या विद्यार्थ्यांनी युनिफॉर्म दिला नाही. त्यामध्ये टेंडरच्या त्याच्यामध्ये आणखीन एक नॉर्म्स होता की विद्यार्थ्यांचं मेजरमेंट घेऊन प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याचं हे मेजरमेंट घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी युनिफॉर्म हा द्यायला हवा होता. पण आज तुम्ही इथं पाहायला गेलं का दादा उतरे, आज तुम्ही हे पहा किती मोठा ड्रेस दिलेला आहे या मुलाला. की ड्रेस आहे का हे बघा. म्हणजे त्यांनी कोणत्या प्रकारचं मेजरमेंट किंवा माप त्या विद्यार्थ्यांचं घेतलं नाही. परंतु टेंडरच्या ह्याच्यामध्ये नियम अटीमध्ये याचा पण उल्लेख आहे. मग मुख्याधिकाऱ्यांना आम्ही वारंवार विनंती केली की तुम्ही वेळेमध्ये गणवेश द्यावे. त्यानंतर आम्ही शिक्षण विभागाच्या सभापती यांनाही विनंती केली की तुम्ही वेळेमध्ये मुलांना 12 ऑगस्टच्या आतमध्ये युनिफॉर्म द्यावे. सभापतींनी देखील कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सूचना केल्या, त्याचा पाठपुरावा केला, परंतु तरी देखील कॉन्ट्रॅक्टरनी हे काम करण्यास दिरंगाई केली. त्यानंतर मी 13 ऑगस्ट रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या नावे, नगराध्यक्षांच्या नावे पत्र दिलं की जर तुम्ही युनिफॉर्म वेळेमध्ये नाही दिले तर मात्र आम्हाला आंदोलनाची वेळ येऊन देऊ नका, अशा आम्ही त्यांना सूचना देखील केल्या. परंतु आज 15 ऑगस्ट उजाडला तरी देखील काही ठराविक विद्यार्थ्यांना त्यांनी समाधानासाठी युनिफॉर्म दिले, पण त्या युनिफॉर्ममुळं बाकीच्या मुलांना युनिफॉर्म मिळाले नाहीत. नक्कीच त्यांच्या स्वप्नाचे गैरआशा झालेली आहे. त्यामुळं युनिफॉर्म न देणाऱ्या या कॉन्ट्रॅक्टरचा जाहीर असा निषेध करते आणि प्रशासनाने यामध्ये दिरंगाई केली याचाही या ठिकाणी निषेध करते. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी युनिफॉर्म जे नियम अटी ज्यावेळेस त्यांना टेंडर मिळालं त्या नियम अटीचं ज्यावेळेस त्यांनी पालन केलं नाही तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आम्ही आमच्या निवेदनामध्ये केली आहे. दुसरी मागणी आमची निवेदनाची अशी आहे, येणाऱ्या पुढील काळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगल्या उच्च प्रतीचे 2 ड्रेस, शूज, दप्तर, जे पण शालेय साहित्य लागेल ते साहित्य वेळेत शाळा सुरू होण्याआधी तसेच 15 ऑगस्टच्या अगोदर हे या विद्यार्थ्यांना द्यावे अशी आमची मागणी आहे. ठेकेदार कोण आहेत? ठेकेदार कोणतरी सातो म्हणून आहे, मला पण एक्झॅक्ट माहीत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव